श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज कुठून दिवस उगाला होता काय माहिती. माझं बाहेरचं सगळं आवरेपर्यंत ना माझे दोन्ही लेकरं झोपलेलेच होते. नाहीतर मला उठून बाहेर येण्याच्या अगोदरच ते दोघे पण उठून बाहेर आलेले असतात. आज मात्र माझं आवरेपर्यंत ना दोघे पण सामसूम झोपलेले होते. पण माझ्याच लुडबुडीमुळे ना शंभूला जाग आली होती आणि उठले की साहेब लगेचच कामाला लागतात. आणि त्यांचं रोज असं होतं, जो पहिला उठेल ना तो दुसऱ्याला उठवायला जातोच. तर असो, आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी व्हिडिओ का बनवते. कदाचित तुम्हाला वाटेल की पैशासाठीच बनवत असेल. तुम्हाला खोटं वाटेल, पण पैशासाठी मी व्हिडिओ बनवते असं मुळीच नाही बरं का. माझा व्हिडिओ बनवण्यामागे ना वेगळंच कारण आहे, आणि ते म्हणजे माझी आई आणि क्रिशुडी. लॉकडाऊनमध्ये ना माझ्या आईला खूप ब्लॉगिंग व्हिडिओ बघायचा छंद लागला होता, म्हणजे अजून पण तो आहेच. तर ती नेहमी अश्विनी डोणे, पूनम तुपे, मोहिनी हजारे आणि पांडुरंग वाघमार यांचे व्हिडिओ बघायची. आणि या कारणावरूनच ना मी आणि माझी बहीण तिला खूप ओरडायचो की काय त्यांचे व्हिडिओ बघतेस. पण ती रोज व्हिडिओ बघायचं काय टाळतच नव्हती. त्यांच्या सगळ्यांची ती खूप जुनी सबस्क्रायबर आहे. आणि आता जेव्हा मी शंभूच्या डिलिव्हरीच्या वेळेस माझ्या माहेरी गेलेले होते ना, तेव्हा बघितलं की जे 4 पत्र्याच्या खोलीमध्ये आणि झोपडीमध्ये राहत होते त्यांचं तर आता खूप मोठा बंगला, गाडी आहे. आणि त्यांच्या लेकरांचं ना आजकाल उच्च शिक्षण चालू आहे. ते पण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना हे सक्सेस भेटलं होतं. आणि माझी आई नेहमी म्हणते की बघा, त्यांना लोक नाव ठेवायचे आणि आज ते कुठे आहेत. तेव्हा मी ना सगळ्यांची मागची जर्नी बघितली. ते आत्ता कुठे आहेत हे आपण बघतो, आणि त्यांची जर्नी कशी होती हे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो. त्याच वेळेस ना कृष्णवीने माझ्या मोबाईलमधले कोणते बटन दाबले होते काय माहिती, माझी गॅलरी ना पूर्ण झिरो झाली होती. आणि त्याच्याबरोबरच माझ्या सगळ्या जुन्या आठवणी पण मिटून गेल्या होत्या. आता ज्यांच्यासोबत असं झालं आहे ना त्यांनाच माहिती आहे का त्याचं किती दुःख होतं. माझ्याकडे ना तिच्या लहानपणीचे खूप सारे व्हिडिओज होते, पण आत्ता सध्या माझ्याकडे तिचं लहानपणीचं काहीच नाही. त्या गोष्टींना ना मी खूप मिस करायचे. आणि त्याच वेळेस माझ्या मनात आलं की मी जर असे व्हिडिओ बनवून टाकले तर माझ्या जुन्या आठवणी माझ्यासोबत नेहमी राहतील. माझा मोबाईल जरी गेला तरी पण मी ते कुठेही बघू शकले असते. कदाचित मी याची सुरुवात अगोदरच केली असती तर कृषीचं लहानपणसुद्धा मला आज रोजी बघता आलं असतं. आणि त्या छोट्या छोट्या क्षणांचा आजही मी आनंद घेऊ शकले असते. तेव्हाच मी ठरवलं की मी व्हिडिओ बनवणार आणि व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सगळ्या आठवणींना जिवंत ठेवणार. आता मी तर एक हाऊसवाईफ, 2 छोटेले लेकरं आणि घरातले 6 मेंबर्स, आणि त्यात मला करावं लागणारं शेतीकाम. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी तर माझ्याकडे वेगळा कॉन्टेंटच नाही. त्यामुळे मी ठरवलं की जे मी घरामध्ये रोज करते त्याच्या छोट्या छोट्या क्लिप करून मी व्हिडिओ बनवणार. कदाचित तुमच्या मनात येईल की हे तू प्रायव्हेट पण ठेवू शकतीस, पण पब्लिक केल्यानंतरचा आनंद मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही. कारण की एखादी अर्धी कमेंट, व्हिडिओवरती येणारे व्ह्यूज आणि व्हिडिओला आलेले लाईक्स, या गोष्टींचा आनंद म्हणजे आपल्या कामाची पोचपावतीच असं मला तरी वाटतं. आणि आपण केलेल्या कामाचं एखाद्याने कौतुक करणे यापेक्षा जगामध्ये दुसरं सुखच नाही. आणि जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मी ठरवलं होतं की मी घरातल्यांना आणि बाहेरच्यांना कुणालाच सांगणार नाही. आणि त्यात झालं असं की मी पहिला व्हिडिओ माझ्या माहेरी बनवला होता, आणि त्याच्यात ना मी मॅगी रेसिपी बनवली होती. आणि ज्यावेळेस मी तो बनवला होता ना त्यावेळेस मला माहिती नव्हती, एडिटिंग करायची पण माहिती नव्हती, आणि मला काही जमत पण नव्हतं. माझे जुने बरेच व्हिडिओ मी डिलीट पण केलेले आहेत आता, कारण मला चांगलं व्हायचं ओवरच जमत नव्हता. पहिला व्हिडिओ बनवल्यानंतर मी अपलोड केला, त्याच्या 5 मिनिटांमध्ये ना तो माझ्या आईला पडला होता. मी तिला अजिबात याबद्दल काहीच सांगितलेलं नव्हतं, पण घर आणि माझा आवाज तिला तेव्हाच ओळखला. आणि तिला झालेला तो आनंद ना मी कसाच सांगू शकत नाही. मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवून टाकलाय, तिला ना त्याचं एवढं नवल झालं होतं. तिला यातलं खूप काही माहिती असल्यामुळे ना तिनं बऱ्याच गोष्टी मला शिकवल्या पण. आणि तीच मला नेहमी म्हणते पैसे कमवण्याचं काहीच नाही, पण तुझी एक ओळख निर्माण होईल. कदाचित तुला तुझ्या कामाची पोचपावती पण नक्कीच मिळेल. त्यानंतर माझ्या माहेरून आल्यानंतर ही गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली. अगोदर तर ते मला व्हिडिओ बनवण्यासाठी नाहीच म्हणाले, पण कसं बसं त्यांना नादी लावला आणि त्यानंतर त्यांनी मला परवानगी पण दिली. आणि मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि मला तरी वाटतं लोकांचं अनुकरण करण्यापेक्षा स्वतःचं निरीक्षण केलेलं कधीही चांगलंच. मला ना कुणाचं काय चाललं या गोष्टी जाणून घ्यायला, माहिती करून घ्यायला अजिबातच इंटरेस्ट नाही. माझं तरी असं आहे, मी, माझं कुटुंब आणि माझं सुख-दुःख, लोकांच्या पंचायती करायला आणि बघायला मला अजिबातच आवडत नाही. माझे वडील नेहमी म्हणतात, जेवढं आपल्याकडे आहे ना तेवढ्यातच समाधान मानायचं. जे आपल्याला योग्य वाटतं तेच करायचं, आणि लोकांकडे तर कधीच लक्ष द्यायचं नाही. आणि राहिला प्रश्न तो पैशाचा, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना मी स्वामींचं नाव घेते. त्यामुळे खरंच सांगते, मी पैशासाठी कधीच व्हिडिओ बनवले नव्हते. माझ्या ज्या छोट्या मोठ्या काही गरजा आहेत त्यासाठी ना माझा नवरा खूप भक्कम आहे. त्यांनी मला व्हिडिओ बनवायला होकार दिलाय, पण त्यांना असं वाटतं की यातून पैसे वगैरे काहीच येत नसतं. आणि तेव्हापासूनच माझ्या मनात एक इच्छा निर्माण झालेली आहे, ती म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला काहीतरी करायचं आहे. एक गृहिणी घरामध्ये जरी असली ना तरी तिला घरामधले खूप सारे कामं असतात, कुटुंबाची जबाबदारी असते. या जबाबदारींच्या नादामध्ये ना तिच्यामध्ये असलेली कला, तिची इच्छा, हे सगळे ना मागच राहून जातं. माझं पण तसंच झालेलं. माझे जे काही छंद होते, माझ्या ज्या काही अपेक्षा, इच्छा होत्या ना त्या सगळ्या या जबाबदारीमुळे ना खूप मागं राहिल्यात.
पण व्हिडिओ बनवायला लागल्यापासून ना मला मी स्वतःसाठी कुठेतरी वेळ दिलाय असं वाटायला लागलंय. त्याच महिलांच्या बाबतीत असं होतं की स्वतःसाठी द्यायला त्यांना वेळ नसतो. माझ्यासाठी ना व्हिडिओ बनवणं म्हणजेच माझ्यासाठी मी स्वतःला वेळ दिलाय असं मला वाटतं. मला एक कमेंट आली होती की व्हिडिओ बनवता येत नसेल तर नाही बनवले तरी चालतील. मी बनवलेला व्हिडिओ तुम्ही बघावाच अशी माझी बळजबरी नाही. तुम्ही ते स्क्रोल पण करू शकता. पण आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.